एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। राज्याचे मंत्री धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी या आजाराचं निदान झालं आणि या आजारामुळे सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही अशी माहिती धनंजय मुंडेंनी ट्विट करत दिली आहे। माझ्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। साधारण 10 दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता। त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालंय आणि त्याच्यावरील उपचाराचं निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या आजारामुळे सध्या मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही। त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलंय। लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असं त्यांनी म्हटलंय। अधिक बोलणार आहोत आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आपल्याबरोबर आहेत। अंजली दमानिया जी, आता धनंजय मुंडेंनी त्यांच्याभोवती असणाऱ्या सगळ्या वादातनं हे एक ट्विट केलं की त्यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालंय। काय आपण कसं बघताय याकडे सगळं? हे ऐकून नक्कीच वाईट वाटतं, कारण असं कोणालाही काही होऊ नये। आता त्याच्यात खरं बाकीचे डिटेल्स मला अजून काही कळले नाहीये। मी एका कार्यक्रमात होते, आता बाहेरून हा फोनवर रिॲक्शन देतेय। त्यामुळे जर कोणाला आजार झाला असेल, धनंजय मुंडेंना देखील झाला असेल, तर तसं कधीच कोणाबरोबरही होऊ नये। आपल्या अगदी दुश्मनाबरोबर सुद्धा कोणाला आजार कधी होऊ नये। तर आत्ताच्या घटनेला वाईट नक्कीच वाटतंय, पण जसं मी म्हटलं की खरं कुठं काय, कारण माझा राग त्यांच्या भ्रष्टाचारावर आहे, त्यांनी केलेल्या दहशतीवर आहे, पण वैयक्तिक कोणाला काही होऊ नये अशीच माझी त्याच्यामागची भावना। पण मग या सगळ्या ह्याच्यातनं तुम्ही जसं म्हणालास ठीक आहे, म्हणजे कोणाला आजार होऊ नये, दुश्मनालाही होऊ नये, खरं तर कुठल्याही पद्धतीचं होऊ नये, पण मग संघर्ष सुरूच राहणार आहे आपला? नाही, संघर्ष तर त्यांच्या केलेल्या कृत्यांवर आहे। आणि जसं मी म्हटलं की ते जे बडा नेता कोण आहे ज्याचं उत्तर मला अजूनपर्यंत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे। कारण हे जर खंडणीचे व्यवहार हे सगळे त्यांच्या बंगल्यात सुरू झाले असतील तर प्रत्येक अशा नेत्याला शिक्षा ही झालीच पाहिजे। आणि म्हणूनच मी एवढं हे सगळं एकानंतर एक काढण्याचं जे माझं सुरू आहे ते त्याच्याचसाठी आहे। आणि मला असं वाटतं की आत्ताच्या घटनेला आपल्याला हे सगळ्यांना लावून तर नक्कीच धरायला पाहिजे, पण त्याच्यात सुद्धा कोणाला आजार होत असेल तर त्याच्याबरोबर त्या संवेदना तर नक्कीच आहे, तसं कधी होऊ नये आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे एवढीच त्याच्यामागची भावना। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। अधिक बोलूयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत। प्रणाली, काय माहिती? आपण जर बघितलं तर आता थोड्या वेळापूर्वी धनंजय मुंडे यांच्या वतीने हे ट्विट करण्यात आलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांना झालेल्या आजाराबद्दलची माहिती दिलेली आहे। खरं तर 10 दिवसांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं। डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलेला होता, पण दरम्यानच्या काळात हा नवीनच आजार उद्भवलाय। या आजारामध्ये कुठेही शरीरामध्ये ब्लड प्रेशर जर वाढलं तर डावी बाजू जी असते चेहऱ्याची तिच्यावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला सलग बोलणं किंवा दृष्टी म्हणजे डोळा जो असतो त्याच्या उघडझापीवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो। धनंजय मुंडे यांनी तशी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोन्ही आपल्या नेत्यांना दिलेली आहे आणि आपण लवकरच आजारातून बरं होऊन कामावर रुजू होऊ असं सुद्धा त्यांनी। प्रणाली, मी जरा थांबवतो, आपल्याबरोबर करुणा मुंडे आहेत। करुणा मुंडे जी, असं कळतंय धनंजय मुंडेंनी ट्विट केलं, त्यांना बेल्स पाल्सी नावाचा आजार झालाय, काय आपली प्रतिक्रिया? हॅलो करुणा मुंडेजी, असं कळतंय धनंजय मुंडेंनी नुकतंच ट्विट केलं आणि अशी माहिती देऊ केली आहे समाज माध्यमांवरनं की त्यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालंय, आपली काय प्रतिक्रिया? जसं अगोदर जे त्यांचा मंत्री काळ होता त्याच्यामध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे की पूर्ण 5 वर्ष हर वर्ष 10-10, 15-15, 20-20 दिवस, एक महिना हॉस्पिटलमध्ये अगोदर काढलेला आहे त्यांनी। आणि त्यांचा ये फक्त एक मतलब बहाना आहे आणि सगळ्यांनी बघितलेला आहे। आणि जरी खरंच धनंजय मुंडे इतके आजारी आहे, हर 15 दिवस मध्ये, हर महिने, दर महिने जरी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज पडते, तो त्यांच्यासाठी चांगलं होईल की आता तुम्ही राजीनामा द्या आणि हॉस्पिटलमध्ये सदाकाळसाठी तुम्ही भरती व्हा। तुम्हाला असं वाटतं की ते मुद्दाम जाणीवपूर्वक हे निमित्त पुढे करतायत आजाराचं, या सगळ्या वादातनं आपल्याला स्वतःला सोडवण्याकरता?
मला वाटते नाही, मी बघितलेलं आहे 27 वर्ष घरामध्ये बघितलेला आहे. अगोदर पण जरी आमच्या कोई दोघांमध्ये वाद झाला, थोडकाही वाद झाला, तो डायरेक्ट जाऊन तो हॉस्पिटलमध्ये भर्ती होते थे. मेरे हस्बैंड जरा भी हम दोनों में जो हमारा लास्ट भी जो हमारा झगड़ा हुआ था जी तब भी कुछ भी नहीं हुआ था उनको. और मैं आपको डेट भी बता देती हूँ कंफर्म, 2021 की बात है. हाँ सॉरी, 11 नवंबर 2021 को जो वो लीलावती हॉस्पिटल में भरती झाले होते. आम्ही अलिबागमध्ये मनीषचे बंगलेवरती होते आम्ही, आणि डायरेक्ट आमच्या एक फोन कॉल आला होता, त्याच्यावरती आमचा भांडण झाला आणि डायरेक्ट तो हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि बहाणा करून की माझे पोटमध्ये दुखत आहे हे. आणि ज्यावेळी मी डायरेक्ट न विचारता हॉस्पिटलमध्ये गेली होती, तो एक मुलीसोबत बोलत होते, हा हसून खेळून. ते सगळं मी बघितलेलं आहे घरामध्ये. त्याच्यासाठी मी बोलते, लोकांना आज त्यांचे राजीनाम्याची गरज आहे. हे फक्त बहाणे आहे. लोकांच्या आज तोंड दाखवण्याची त्यांची लायकी नाही राहिली आहे. त्याच्यासाठी तो आज लोकांमधून कट ऑफ होण्याचा प्रयत्न करत आहे, मला असं वाटतं. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आपल्याबरोबर करुणा मुंडे होत्या आणि त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं या सगळ्या धनंजय मुंडेंच्या ट्विटवरती की ते केवळ या सगळ्या वादातनं स्वतःला बाजूला करण्याकरता किंवा सहानुभूती मिळवण्याकरता म्हणून आजाराचं निमित्त करून पुढे येतात. पण धनंजय मुंडेंनी स्वतः याबद्दलचं ट्विट करून असं म्हटलं की त्यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं, ज्यावरती उपचार घेत आहेत.